आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर सीपीआयने मोर्चा काढला। पोलीस आणि आंदोलकांमध्ये यावेळी झटापट झाली। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या नावाचा वाद शिगेला गेल्याचं पाहायला मिळतं। गायकवाड यांच्या घरावर कम्युनिस्ट पक्षाने मोर्चा काढलाय। दरम्यान यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली। पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे। प्रशांत आंबी इथे येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। आम्ही सगळे विद्यार्थी, सगळे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जे कार्यकर्ते सगळे आलो आहोत तिथं। पोलीस प्रशांत आंबीला इथे दाखल करत नाही, प्रशांत आंबीला इथे आणत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। शिवाजी महाराजांनी स्वतःच्या सेनापतीला शिक्षा दिली। सावित्रीबाई देसाईवर बलात्कार करणाऱ्या सखुजी गायकवाडला त्यांनी शिक्षा दिली। त्यांनी रांजाच्या पाटलाचे हात पाय कापले। अशी छत्रपती शिवाजी महाराजांची तो वारसा आहे आणि तुम्ही नाव घ्यावं। आम्ही तुम्हाला आव्हान देण्यासाठी आलेलो। छत्रपती शिवरायांबद्दल तुम्हाला खूप प्रेम आहे ना संजय गायकवाड? बागेश्वर बाबाबद्दल तुम्ही एक शब्द काढला नाही। हे सरकार जे आहे तर वारंवार जे आहे तर अशा लोकांना मोकार सोडत आहे। मग ते संजय गायकवाड असतील, बागेश्वर बाबा असतील, किंवा भगतसिंग कोश्यारी असेल, किंवा प्रकाश कोश्यारी असेल, किंवा हे लोक असतील, या लोकांना जे आहे तर सरकारने जे आहे तर समाजामध्ये विष पसरवण्यासाठी जे तर सोडलेलं आहे। सीपीआयचे नेते अजित नवले यांना देखील या ठिकाणी पोलीस बळाचा वापर करून अटक करण्याचा, ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे। काय भूमिका आहे मला सांगा। ही दडपशाही आहे, लोकशाहीवर घाला आहे आणि हे आम्ही सहन करणार नाही। हे अत्यंत वाईटरित्या दडपशाही करतायत आणि या दडपशाहीचा अत्यंत तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करतो आहोत। आम्ही पुस्तक वाचत राहणार आहोत, लढत राहणार आहोत। एकंदरीतच पुस्तक वाचू दिला गेला नाही। संपूर्ण आंदोलन जे आहे त्या ठिकाणी दडपण्याचा प्रयत्न जो आहे पोलीस बळाचा वापर करून बुलढाण्यामध्ये या ठिकाणी केला गेला। मला सांगा, आंदोलन दडपलं जात आहे, काय भूमिका आहे? आंदोलन निश्चितच दडपलं जात आहे आणि हे सरकार न्यायदानाचं सरकार नाहीये। बागेश्वरचं काय करणार संजय गायकवाड? बागेश्वरला शिव्या केव्हा देणार संजय गायकवाड? उत्तर द्या। कोराटकरला शिव्या केव्हा देणार संजय गायकवाड? उत्तर द्या। अरे संजय गायकवाड उत्तर द्या। संजय गायकवाड उत्तर द्या। पोलिसांची दादागिरी चालणार नाही अशी संपूर्ण भूमिका जी आहे बुलढाण्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि अक्षरशः उचलून पोलिसांनी ही दडपशाही जी आहे या ठिकाणी चालवल्याचं पाहायला मिळतंय। राज्यात लोकशाहीचं सरकार आहे किंवा नाही, किंवा राज्यात या ठिकाणी कसलं सरकार आहे असा एक प्रश्न जो आहे या निमित्तानं हे संपूर्ण सीपीआयचे कार्यकर्ते आपल्याला विचारत असल्याचं पाहायला मिळतंय। संपूर्ण कार्यकर्ते या रस्त्यावर उतरले असताना या कार्यकर्त्यांचं आंदोलन जे आहे या ठिकाणी दडपण्यात पोलिसांना पूर्ण यश आल्याचं चित्र जे आहे बुलढाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा। तर या आंदोलकांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। सोबतच प्रकाशक प्रशांत आंबी यांना सुद्धा स्थानबद्ध केले। दरम्यान या सगळ्या आंदोलनावर आमदार संजय गायकवाड यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहू। आम्ही त्या ठिकाणी पुस्तक वाचायला जर ते येतील तर आम्ही पुस्तक वाचायला म्हणजे ऐकायला आम्ही जाणार। आम्ही समोर खाली बसणार। आम्ही विनयशीलतेने आम्ही सगळ्या गोष्टी आम्ही ऐकणार आणि त्यामध्ये जर त्यांनी पुस्तक वाचताना छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानपूर्वक उल्लेख केला तर आम्ही टाळ्या वाजवून स्वागत करणार। पण जर का एकेरी भाषेत आमच्या सगळ्यांच्या जखमेवर मीठ चोळायचा प्रयत्न महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांच्या जर केला, मग मात्र त्या ठिकाणी जर शिवभक्तांच्या भावना अनावर झाल्या तर याची जबाबदारी सगळी त्या आयोजकाची किंवा त्या पुस्तक वाचणाऱ्याची राहील। दरम्यान या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली, पाहूयात। लिहिलं गेलंय 1979 ला लिहिलं गेलेलं आहे। त्याच्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकावर भिडायचं, मला असं वाटतं की शुद्ध असामाजिक अशा पद्धतीचं, असंवेदनशील अशा पद्धतीचं हे कृत्य आहे। मला असं वाटतं आक्षेप घेणाऱ्याने पुस्तक वाचलंय की नाही मला माहिती नाही। आंदोलन करणारे तिकडनं जे आलेले आहेत ते आपण कशा करता करतो हे त्यांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही। केवळ कुठला तरी मुद्दा पकडायचा आणि त्याच्यावर विवाद उभा करायचा आणि चर्चेत राहायचं हा प्रयत्न योग्य नाही।
तर पोलीस आणि आंदोलकांमध्ये यावेळी झटापट पाहायला मिळाली. कम्युनिस्ट पक्षानं आज बुलढाण्यामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात आंदोलन केलं. तिथे मोर्चा काढला होता. मात्र पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले आणि या सगळ्या आंदोलकांना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे.